तुमचं मनी माइंडसेट कसं आहे? हो, आजकाल प्रत्येकजण म्हणत असतो लॉ ऑफ अट्रॅक्शन, मॅनिफेस्टेशन, मनी माइंडसेट, मनी ब्लूप्रिंट नक्की काय आहे हे? हो, या पृथ्वीवर सगळं काही एनर्जी आहे. मी, तुम्ही, कोणतीही वस्तू, तो पैसा असो किंवा काही असो, घर, गाडी, चावी, हे सगळं एक एनर्जी आहे. आणि त्या एनर्जीबद्दल आपल्या मनामध्ये कोणत्या भावना आहेत आहे, भावनिक स्तरावर त्या एनर्जीशी आपलं नातं कसं आहे? लक्षात घ्या, इमॅजिन करा, पैसा हे एक एनर्जी आहे, एक पर्सन आहे. आणि त्याला आपण दारातच एखाद्या पाहुण्याला विचारलं तर तुम्ही चहा घेणार की पाणी घेणार? तुम्ही जेवण करणार की नाश्ता करणार? तुम्ही आता थांबणार आहे की लगेच जाणार आहे? अशा बऱ्याच गोष्टी आपण विचारल्या तर ती व्यक्ती आत यायला उत्सुक असेल का? आत यायला आवडेल का? तसंच पैशाबद्दल आपण म्हणत असतो की पैसा माझ्याकडे टिकत नाही, येतो एका मार्गाने, अनेक मार्गाने जातो. कितीही कष्ट केलं तर पैसा माझ्याकडे येत नाही. पैसा म्हणजे एक टेन्शन आहे, पैसा म्हणजे भांडणाचं मूळ आहे, पैसा झाडाला लागत नाही. अशा अनेक गोष्टी निगेटिव्ह पैशाबद्दल आपण बोलत असतो. म्हणून आजपासून जर तुम्हाला खरंच पैसा हवा असेल तर आजपासून तुमचे विचार बदला पैशाबद्दलचे. पैसा अनेक मार्गाने माझ्याकडे येतो. इतके सगळे निगेटिव्ह विचार बोलतात तरीही माझ्या सर्व गरजा अगदी व्यवस्थित पार पडतात. त्या पैशाबद्दल थँक्यू म्हणा, आय लव यू म्हणा, आय रिस्पेक्ट यू, आय थँक्यू, आय लव यू. आणि पैसा माझ्याकडे अनेक मार्गाने येतो आहे, माझा हक्क आहे पैशावर, आणि शेवटच्या क्षणापर्यंत पैसा माझी साथ देणार आहे. ज्यावेळेस तुम्ही पैसा खर्च करता त्यावेळेस लक्षात ठेवा, इमॅजिन करा, त्याच्या दुप्पट पैसा माझ्याकडे येणार आहे. म्हणून जातानाही पैशाला थँक्यू म्हणा आणि येतानाही पैशाला थँक्यू म्हणा. अरेगातो. ज्यावेळेस आपण आपलं माइंडसेट बदलतो त्यावेळेस तीच भावनिक स्तरावरील अनुभव आपल्या रियालिटीमध्ये येतात आणि आपली तीच रियालिटी बनते ज्याचा आपण सतत अनुभव घेत असतो, विचार करत असतो. म्हणून आजपासून तुमचे मनी माइंडसेट पूर्ण पॉझिटिव्ह ठेवा आणि बघा काय चमत्कार होत होते. नक्कीच व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका.